केलुंगण येथील रामचंद्र मांगे यांच्या घराला आग लागली होती। सर्वजण पहाटे गाढ झोपेत असताना अचानक घराला आग लागली। घरातील वस्तूंनी पेट घेतला। ही आग छपराला भिडली नि होत्याचे नव्हते झाले। घरातील रामचंद्र मांगे व त्यांची पत्नी अंजनाबाई, मुली संगीता, रंजना, मंगल, सुनीता, मुलगा हरिदास यांनी अंगावरील कपड्यांनिशी घराबाहेर धाव घेतली। त्यामुळे त्यांचे प्राण वाचले। मात्र डोळ्या देखत घरदार व संसाराची राख झाली ते पाहून दोघे पती पत्नीसह मुले धाय मोकलून रडत होते। केळुंगण येथील वृद्धाश्रमामागील बाजूस राहत असलेल्या रामचंद्र हरी मांगे यांच्या घराला काल पहाटे आग लागून त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले। आज माननीय आमदार वैभवराव पिचड यांनी त्यांची भेट घेऊन झालेल्या घटनेची पाहणी केली आणि तातडीने मदत उपलब्ध करून देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या। यावेळी युवराज देशमुख, देवराम देशमुख, दत्ता देशमुख, अमृता देशमुख, हिरामण देशमुख, राजू देशमुख, विष्णू देशमुख, हौशीराम देशमुख, पांडू देशमुख, भरत देशमुख, आनंदा देशमुख, तुकाराम देशमुख, दौलत देशमुख, भरत खाणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते। तलाठी, ग्रामसेवक यांनी पंचनामा केला असून सुमारे 1 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी त्यात नमूद केले आहे। अतिशय गरीब कुटुंब असून घर राख झाल्याने त्यांनी एका मंदिरात आश्रय घेतला आहे। रामचंद्र हरी मांगे राहणार केळुंगण, तालुका अकोले यांच्या घराला आग लागून त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असल्याने त्यांना लोकमदतीची गरज असून आपण आपल्या स्वेच्छेने मदत करावी अशी विनंती करत आहे। फोन पे नंबर 91 89 75 42 53 81। सूर्यकांत देशमुख, प्रतिनिधी विलास तुपे, राजूर।